या ठिकाणी दर्शन खापरे गोवा माऊलीचं पूजन करतायत। खरोखर असे मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप असे शिष्य आहेत ज्याची नावं आम्हाला सुद्धा माहिती नाही, ते या ठिकाणी उपस्थित त्यांचे सुद्धा आभार मानतो। तर नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो। तर मी दर्शन खापरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन। तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन। तर मित्रांनो, आपले आई वडील हे आपले गुरु असतातच। तर प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी आपला गुरु असतो। म्हणजेच आपण जन्म घेतल्याच्या नंतर प्रत्येकजण म्हणजे भक्ती मार्गासाठी किंवा कोणतंही शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळे गुरु करत असतात। तर मला एक छंद आहे, तो म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की भजनाचा। आणि तो भजनाचा छंद जे मी भजनाचे धडे घेतो, म्हणजे ज्यांच्याकडे मी भजन शिकतो, असे माझी गुरुमाऊली रत्नभूषण बुवा कुमार गौरव पांचाळ हे माझी गुरुमाऊली, त्यांच्याकडे मी भजनाचे धडे घेतो, म्हणजे भजन यांच्याकडे शिकतो। तर त्यांची आज संपूर्ण आम्ही शिष्यांनी सर्वांनी मिळून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही आयोजित आज केला आहे। गुरुपौर्णिमा झाली मागेच, परंतु कसं असतं माहिती आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेऊ शकत नाही, तर सर्वजण एकत्र यायला पाहिजेत, म्हणून गेल्या रविवारी गुरुपौर्णिमा झाली आणि ह्या रविवारी आम्ही सर्वांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तिथे सर्व त्यांची शिष्यमंडळी म्हणजे आमचे गुरुबंधू सर्व, सुंदर मेस्त्री माऊली, त्याचबरोबर संकेत मेस्त्री माऊली हे सुद्धा येणार आहे, त्यांचंसुद्धा तिथे त्या ठिकाणी गायन आहे। आणि असा सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही सर्व शिष्यमंडळींनी आयोजित केला आहे। तर तुम्हाला तो कार्यक्रम ह्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि आजची गुरुपौर्णिमा आम्ही कशा पद्धतीने साजरी करतो हे तुम्हाला पाहायला मिळेल। तर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा। तर जाऊया आता, सुनील बुवा वगैरे येत आहेत आणि त्या आले की इथून आम्ही बाईक वगैरे घेऊन निघणार आहोत फुनगुसला जाण्यासाठी। बुवांच्या घरी तिथे कार्यक्रम आहे, तर जाऊया आणि आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा। चलो तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय सरांच्या घरी जाण्यासाठी फुनगुसला। तर जाऊया आपण। आणि आमच्यासोबत आहेत सुनील बुवा, त्याचसोबत पवन बुवा सुद्धा आहेत आणि आदेशबाई। मित्रांनो, आम्ही आता आलोय बुवांच्या इथे आणि खाली जायचं आहे, परंतु पाऊस आलाय म्हणून थांबलोय जरा। मग पाऊस जरा कमी झाला की जाऊया थोड्या वेळाने। तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय खाली बुवांकडे जायला, तर जाऊया। मित्रांनो, आम्ही इथे आता आलोय आणि कार्यक्रमाची तयारी चालू आहे इकडे, आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल। सगळे अरेंजमेंट चालू आहे। तर नाश्त्याला आता पोहे आलेले आहेत, तर खाऊया, तुम्ही सुद्धा या खायला पोहे। तर आता आम्ही चहा पितोय, या चहा प्यायला। यांच्या स्मृतीला अभिवादन करून, त्याचप्रमाणे कोकण रत्न बुवा श्री संत शिरशेकर यांना अभिवादन करून आज या ठिकाणी गुरुमाऊली गौरव पांचाळ यांच्या गुरुपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहेत। मंडळाच्या वतीनं त्यांचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची सर्वांना विनंती करतोय की मंडपामध्ये आपण येऊन लगेच आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची। या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे प्रथमतः नियोजनाप्रमाणे दीपप्रज्वलन, गुरुपूजन आणि त्यानंतर भजनमालेला सुरुवात होईल। संगीतमय वातावरणामध्ये आपला दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडत आहे। या ठिकाणी मी बुवांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडते। संकेत मिस्त्री आणि सुंदर मिस्त्री यांनी लवकर येण्याची विनंती करायची। दीपप्रज्वलन करायचं आहे मिनालजी पाटील। यानंतर ज्यांना आम्ही टीव्हीवरती मोबाईलवरती पाहतो असे सन्मान्य सुंदर गोड गळ्याचे, नावाप्रमाणे सुंदर असणारे सन्मान्य सुंदरजी मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे।
आपली उपस्थिती आपल्यासाठी काही खास बरवणे आहे आणि त्याचबरोबर आपल्या सुमधुर अशा आवाजाने लहान वयामध्ये संगीत क्षेत्रावरती एक उत्तम पकड असणारे कुमार संकेत मेस्त्री बुवा यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी दर्शन खापरे बुवा माऊलीचं पूजन करतायत. खरोखर असे मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप असे शिष्य आहेत ज्याची नावं आम्हाला सुद्धा माहिती नाही. ते या ठिकाणी उपस्थित त्यांचे सुद्धा आभार मानतो. या ठिकाणी मिरजोळकर बुवा सुनील मिरजोळकर बुवा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील पवन सागवेकर बुवा या ठिकाणी बुवांच्या चरणी लीन होत आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जरा. टाळ्यावर जरा कंजूसगिरी करू नका. कार्यक्रमाची ऊर्जा तुम्ही दरवेळेस वाढली पाहिजे. गुरुमाऊलींचा सन्मान या ठिकाणी नावाप्रमाणे सुंदर असणाऱ्या सुंदरजी मेस्त्री यांचा सन्मान करायचा आहे. आज आपल्या फडगुस गावामध्ये त्यांचं आगमन आणि आपल्याला गायन पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय मी संकेत मेस्त्री यांना विनंती करते आपण पुढे यायचंय. संकेत मेस्त्री यांनी काल सुद्धा संगमेश्वर भजन मंडळाच्या वतीने छानपैकी गायन केलं. श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित करायचे खापरे बुवांना. इकडे आधी इकडे यानंतर धन्यवाद. नेहमीच आपलं सहकार्य आम्हाला लाभतं आणि यापुढेही लाभावं अशी तुम्हाला विनंती आहे. यानंतर सर्व महिला मंडळ या ठिकाणी सामुदायिक आपला सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. धन्यवाद. नेहमीच आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुयोग विचार या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो आपण यायचं सन्मान केला जातोय. वालावर बुवा जर दोन टाळ्या होत आहेत. आपले आशीर्वाद आमच्या मस्तकावर नेहमी राहत ही आपला विनंती आहे. आपलं भाग्य थोर म्हणून आज आपल्याला एकाच ठिकाणी संगीत मधल्या अनेक रत्नांचा आपल्याला लाभ होतोय. सानी धपग गपग गपनी ध सानी धपग रे
आमच्या बुवांचं घर आहे. तर आम्ही आता आलो आहे जेवायला. भूक लागले, आता जेवूया, नंतर पुन्हा जाऊया खाली. तर हे असं बुवांचं घर आहे. चला, तर आम्ही आता निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर जाऊया घरी. खूप मजा आली कार्यक्रमाला खरं तर. आणि आता आम्ही निघालोय आता आम्ही जाकादेवीमध्ये. आणि पावसाचं वातावरण दिसतंय. येऊ दे नको म्हणजे झालं. लाल इको समोरून येते. तर मित्रांनो, आजचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अशा पद्धतीने संपन्न झालेला आहे. तर पूर्णपणे गायन वगैरे काही दाखवू शकत नाही, कारण का तर त्याच्या काही व्हिडिओ केले आहेत. मी सगळ्याच व्हिडिओ करणं शक्य नव्हतं तिथे. तर काही व्हिडिओ केले आहेत ते आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, किंवा अर्ध्याच्या आहेत त्या पुढे टाकू आम्ही. तर त्या जाऊन नक्की बघा. भजन जर तुम्हाला आवडत असेल भजनाची, तर नक्की त्या व्हिडिओ जाऊन बघा. तर आजचा ब्लॉग हा आपण इथे संपवूया. तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.